नमस्कार. रॅशमेक्स या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचे स्वागत करीत आहे. आज मी तुम्हाला मी तयार केलेले हे वॉल हँगिंग कसे तयार केले हे दाखवणार आहे. माझ्याकडे असा थर्माकोलचा तुकडा होता, त्याचा वापर मी या वॉल हँगिंगमध्ये केला आहे. इथे मी व्हाईट सिमेंट पुट्टी वापरत आहे. तुम्ही गेसो वापरू शकता किंवा व्हाईट ॲक्रेलिक कलर वापरू शकता. इथे सिमेंट पुट्टीमध्ये मी थोडे थोडे पाणी घालून ब्रशने लावता येईल असे मिश्रण तयार करत आहे. हे मिश्रण मी ऑइल पेंट करायच्या छोट्या ब्रशने पूर्ण थर्माकोलच्या वरील व साईडच्या भागावर पसरवून घेत आहे. थर्माकोलवर लावलेला पहिला थर सुकल्यानंतर उरलेल्या मिश्रणात अजून व्हाईट सिमेंट पुट्टी घालून मी ते थोडे घट्ट बनवून घेत आहे. आता या मिश्रणाचा थर देताना मी बटर नाईफ वापरली आहे. तुम्ही अशा प्रकारे कोणतीही वस्तू वापरून हा दुसरा थर सगळीकडे पसरवून द्यायचा. इथे मी थोडे थोडे मिश्रण ओतून घेऊन ते स्प्रेड करीत आहे, म्हणजे पसरवून घेत आहे. हा लावलेला थर पूर्ण प्लेन असायची जरूर नाही, थोडं टेक्स्चर असेल तरी चालेल. हे आता चांगलं व्यवस्थित सुकून गेलंय आणि त्यावर मी एक रफ डिझाईन काढून घेतली आहे. आता आपण यावर पुढील काम करूया. फुलं पानं असलेल्या या वेलाचा हा मधला वळणदार भाग मी पहिले करून घेणार आहे. पण त्यापूर्वी मी चारही बाजूला मास्किंग टेप लावून घेणार आहे. मास्किंग टेपची रुंदी जास्त असल्याने मला ती कट करून लावावी लागली. तुम्ही कमी रुंदी असलेली मास्किंग टेप वापरू शकता. ऑनलाईन पॅकिंगचे जे बॉक्स येतात तिथे त्याच्यामध्ये आतमध्ये अशा प्रकारचा एक पुठ्ठा येतो, तो मी इथे वापरणार आहे. हा जो वेलीचा वळणदार भाग आहे तो मी पहिले त्या पुठ्ठ्यापासून कापून घेणार आहे. अशा प्रकारे मी पेन्सिलने मागच्या साईडला काढून घेतले आणि मग आता ते मी कापून घेणार आहे. कापून घेतल्यावर ते व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचे आणि मग फेविकॉल लावून चिटकवून घ्यायचे. आता मी पुठ्ठ्याचा कापलेला आकार चिटकवत आहे. चिटकवताना आकार हलू नये म्हणून मी टाचण्या लावून घेणार आहे.
आता हे व्यवस्थित चिकटलं आहे आणि आता मी त्याच्यावर लावलेल्या चाचण्या काढून घेईन. एका स्पंजाचा तुकडा कापून घेऊन आता मी त्यावर कलर करणार आहे. मधल्या पट्टीलाही ब्राऊन कलर देत आहे. मध्ये मध्ये दुसरा कलर स्पंजवर घेऊन लावत आहे. माझ्याकडे उपलब्ध असलेल्या रंगांचा वापर मी हे वॉल हँगिंग करण्यासाठी करते आहे. हे तयार झालेलं कॉम्बिनेशन आवडलं नसल्यामुळे मी ते पूर्ण पुसून घेतलं. दुसरे नवीन रंग तयार केले. हे साधे वॉटर कलर आहेत, त्यामुळे मी ह्यात फेविकॉल घातलेला आहे. त्यामुळे याला ॲक्रेलिक कलरची फिनिशिंग येत नाही. तुम्ही ॲक्रेलिक पेंटचाच वापर करा. वरच्या बाजूला पिवळा कलर आणि खालच्या बाजूला डार्क लाल आणि त्याच्यानंतर ब्राऊन कलर असे करून मी कलर देत आहे. अशा प्रकारे रंग द्यायचे काम आता झाले आहे. मास्किंग टेप जी चारी बाजूला लावली ती आता मी काढून घेत आहे. आधी जो पॅकेजिंगसाठीचा पुठ्ठा वापरला तोच वापरून आता मी यावर डिझाईन करणार आहे. पहिला बॉर्डर करून घेणार आणि मग आतमधली डिझाईन पूर्ण करून घेणार आहे. व्हिडिओ दिसत आहे तसे मी उभे उभे पट्टे कापत आहे. जेवढी आपल्याला बॉर्डरची साईज पाहिजे तेवढी साईज आपण कापून घ्यायची आहे. तुकडे कापून घ्यायचे आणि मग फेविकॉल लावून ते व्यवस्थित चिटकून घेतले आहेत. अशा प्रकारे दोन्ही उभ्या बाजूंना बॉर्डर करून घेतली. आता खालील व वरील बाजूस अशी लांब पट्टी कापून लावून घेतली.
चकाकी येण्यासाठी मी इथे ग्रीन कलरचा पर्ल कलर वापरला आहे. याच पुठ्ठ्याचा वापर करून मी पानांचे आणि फुलांचे आकार तयार करणार आहे. पुठ्ठ्याच्या मागच्या बाजूला तुम्हाला हवे तसे आकार काढून घ्या आणि मग ते नीट अरेंज करून घ्या. हवे तसे आकार कापून घेतल्यावर मग मी ते एका पुठ्ठ्याने जोडून घेतले आणि मग मला हवे तसे मी थर्माकोलवर अरेंज करून पाहिले. हे चिटकवण्याआधी मी बाजूच्या किनाऱ्यावर रंग करून घेतला. इथे मी काळा ॲक्रेलिक कलर वापरला आहे. हा रंगही मी स्पंजाने पसरवला. तुम्ही ब्रशनेही देऊ शकता. मी इथे डबल कोट केला आहे. थर्माकोलची खालची जी बाजू आहे त्या बाजूला आता मी रंग देत आहे. खालील जो पांढरा भाग आहे त्यावर मी फेविकॉलने रॅश मेड हे माझं यूट्यूब चॅनलचं नाव घेऊन घेतलं आहे आणि त्यावर मी काळा कलर करत आहे. या फुलांच्या पाकळ्यांना मी निळा कलर दिला आहे. हा कलर पर्ल कलर आहे. तसेच छोट्या फुलांच्या पाकळ्यांना लाल रंग दिला आणि पानांना हिरवा कलर दिला. सुरुवातीला जे रंग दिले ते ॲक्रेलिक नसल्याने त्याला शाईन नव्हती, त्यामुळे मी याच्यावर थोडी स्पार्कल वापरली आहे. गोल्डन स्पार्कलने माझं चॅनलचं नाव आणि वरच्या बाजूलाही मी स्पार्कल लावून एक्स्ट्रा पडलेली स्पार्कल मी ब्रशने काढून घेत आहे. आता मी रंग लावलेली फुले परत एकदा अरेंज करत आहे. इथे हा व्हिडिओ रात्री काढल्याने व्हिडिओवरचा प्रकाश कमी आला आहे. आता अरेंज केलेली पाने आणि फुले जागेवर चिटकून घेतली. फुलांच्या मध्ये मी सोनेरी रंगाची स्पार्कल फेविकॉल लावून घेत आहे. ती मी एका छोटासा कोन बनवून त्याच्यात भरून घेतली होती आणि मी त्याच्यावर स्पार्कल करत आहे. आता हे पूर्ण झाले. यामध्ये मी थर्माकोल आणि पॅकिंगमध्ये असणारे पुठ्ठे तसेच माझ्याकडे घरी असलेले वॉटर कलर वापरून आणि थोडे पर्ल कलर असे मिक्स करून हे वॉल हँगिंग बनवलं आहे. तुम्हाला आवडल्यास तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.